झोपेल असतो की दादांशी सावध राहायचं आणि दादा तेवढ्या 2 मिनिटात काम सांगायचे. याचं एवढं काम आपल्याला त्याला मदत केली पाहिजे दिनदर्शा. अशा पद्धतीने सकाळी 6 ते रात्री 10 विचारू नका एवढे व्यस्त असले. पण काल परवा 3-4 दिवसापूर्वी जे शेवटचा योगानं एक फोन झाला, असं वाटलं की अजितदादा बोलतात तर दुसरं कोणी बोलत आहे. दादांच्या राजकीय याच्यामध्ये कोणीतरी आमच्या परिचित असणार, माझ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर असणार, असे 3-4 लोक बँकेच्या किंवा डेअरीच्या संदर्भात त्यांनी फॉर्म भरले असेल. आणि म्हटलं दादा ते तुमचे सगळे कार्यकर्ते नाही 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 तुम्ही ते या तुमचे खूप ध्यान येते. मला दादा यायची अशी काही ते तुम्हाला समोरून भेटतील, त्यांना म्हणावं हा अजित पवार तुमच्यासाठी अहोरात्र उभा आहे. त्यांची काही सार्वजनिक कामं असली पण त्यांना हात जोडून विनंती करा असं सांगितलं. 27 तारखेला पुन्हा एकदा फोन येतो तर दिनदर्शकाकडून प्लीज तुम्ही म्हणजे दादा अशी कधीच न बोलणार. आणि त्यांनी माघार घेऊन खूप आपल्यावर 4 लोकांनी घेतले असेल तिथे खूप आपल्यावर माझ्यावर अजित पवारांनो बारामतीकरांनो उपकार केले. मी त्यांचे विसरणार नाही. असे हे शेवटचे शब्द जेव्हा कानी पडले आणि 27ला घडते 28ला सकाळी 9 वाजता अशा पद्धतीचं ज्या मुसळे मला फोन करायचे ते मुसळे टीव्हीवर दादांना हेलिपॅड एअरपोर्टवर घ्यायला आणि त्याच्या फोनवरून ऐकतोय दादा नाही झाले. आजही ते मनाला पटत नाही.